तरस सदृश्य वन्य प्राण्यांचा मेंढपाळांच्या तळावर हल्ला, 5 बकरी ठार. मालेवाडी येथील घटना. मालेवाडी तालुका वाळवा येथील मेंढपाळ शिंगू कुळेकर यांच्या मेंढ्यांच्या तळावर तरस सदृश्य वन्य प्राण्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात 5 बकरी ठार झाली. या घटनेत मेंढपाळांचे 40 ते 45 हजार रुपयांचं आर्थिक नुकसान झालं आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की मेंढपाळ शिंगू कोळेकर राहणार मालेवाडी तालुका वाळवा यांच्या मेंढ्यांचा तळ गावात शेतकरी बजरंग जाधव गट नंबर 206 यांच्या शेतात खतासाठी बसायला आहे. सोमवारी रात्री 10 ते 11च्या सुमारास तरस सदृश्य प्राण्यांनी मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. या हल्ल्यात 5 मेंढ्यांची पिल्ली जाग्यावरच ठार झाली. या घटनेमुळे मेंढपाळाचे सुमारे 40 ते 45 हजार रुपयांचं आर्थिक नुकसान झालं आहे. या घटनेची माहिती जीवन कोळेकर यांनी तातडीने यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री संजय वाघमोडे साहेब व कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष दादासो गावडे यांना फोनवरून कळवली. घटनेची माहिती कळताच वाघमोडे साहेब व दादासो गावडे यांनी वनरक्षक कोळेकर व पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कोळी, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मालगावे यांना कळवून घटनेचा पंचनामा करण्याची विनंती केली. घटनेचा पंचनामा वनरक्षक भिवा कोळेकर, वनमजूर विक्रम टिंबे, भगवान गायकवाड, विजय मदने यांनी केला. मृत बकऱ्यांचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कोळी व त्यांच्या सहकार्याने केलं. या घटनेनंतर मेंढपाळांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यावेळी सर्जेराव कोळेकर, रोहित बंडगर, जीवन कोळेकर व मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिरकणी न्यूज मीडिया करिता श्री किशोर गायकवाड, नवे पारगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.